इक्विपमेंट है उनके द्वारा जाएगी और वो वहां से उनको रेस्क्यू कर लाएगी। इसके अलावा आप देख लो दाहिने तरफ एक पेड़ है, पेड़ में एनडीआरएफ कडून आज कोल्हापुरातील पंचगंगा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटींच्या माध्यमातून संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकं घेण्यात आली। महापुरावेळी बोटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना कसं वाचवावं, आपत्ती व्यवस्थापन कसं करावं, पुरात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसं काढावं, चिल्ला रहा बचा तो दूसरा हमारे रेस्क्यूअर उससे क्या कर रहा है कि जो तेल के डाव लगा के डायरेक्ट कांटेक्ट में जा रहा है और उससे दे रहा है। और हमेशा याद आएंगे जैसे आप देखा कि रेस्क्यूअर उसके पास पहुंचने से पहले ही 1 मीटर पहले ही इन हो गया अंदर पानी के अंदर और वो फिर उसको क्या है कि बाहर लेके आ रहा है। अगर आप डायरेक्ट उसके पास जाओगे तो आपको भी कितना भी बड़ा तैराक हो आपको भी पकड़ के पानी में डुबा सकता है। तो इसीलिए हमेशा उससे जाने से पहले ही आप अंदर पानी डक मारिए, उसको पीछे की ओर से पकड़ के लाइए जैसे कि ये लेके आ रहे हैं। जब लेके आते हैं तो अनकॉन्शियस है तो मुंह इधर पानी की ओर न रख के दूसरी साइड उसको लेके आया। ले जाने के बाद उसको किस तरीके से लगाया जाता है तो उसके बाद में आगे क्या कार्रवाई की जाती है। उसको क्या एक साइड में ये कमरे पोजिशन में लेटा दिया हुआ ताकि उसको बुडणाऱ्यांना लाईफ सेवर कसं पोहोचवावं किंवा आपदा मित्रांनो त्यांचा कसा बचाव करावा याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। पुराच्या पाण्यात अडकलेल्या आणि पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसं काढावं आणि त्याच्यावर प्रथमोपचार कसे करावेत याची सर्व माहिती आणि प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं। त्यानंतर नदीपात्रात रबरी बोटींचा वापर करूनही प्रात्यक्षिकं घेण्यात आली। अडचणीच्या वेळी मदतीला कोणी उपलब्ध नसल्यास घरातील उपलब्ध साहित्यामधून तयार केलेल्या वस्तूंच्या आधारे पाण्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी कसे प्रयत्न करावेत याचंही प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आलं। वाळलेले नारळ, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक कॅन, थर्माकॉल, पीव्हीसी पाईप, व्हॉलीबॉल तसंच पाण्याच्या कलशांपासून तयार केलेल्या लाईफ जॅकेटचा वापर कसा करावा याचीही प्रात्यक्षिकं यावेळी दाखवण्यात आली। एनडीआरएफचे असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर यांनी भविष्यात 2019 आणि 2021 सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास मदत आणि बचाव कार्य कशा पद्धतीने करता येईल या संदर्भातही प्रात्यक्षिकं घेण्यात आल्याचं सांगितलं। आपल्याला माहितीच आहे की कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीला जे आहे मागच्या 5 वर्षापासून कंटिन्यू पूर येऊन राहिलेला आहे। 2019 मध्ये कोल्हापूरचा 50% जास्त कोल्हापूर पाण्यामध्ये होता आणि फर्स्ट फ्लोअर 10 फुटापर्यंत पाणी होतं। 21 मध्ये पूरस्थिती सारखीच होती आणि त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला आपण जागृत करायसाठी कलेक्टर ऑफिस थ्रू आपली कोल्हापूरचे जे स्थानिक प्रशासन आहे त्यांच्या थ्रू आपण एक इथे रंगीत तालीम घेऊन राहिलो आहे फ्लडची, जेणेकरून गावकऱ्यांना आपल्याला आश्वस्त करायचं आहे की पुरामध्ये भिवून न जाता त्याला कसं सामोरे जायचं। पुरामध्ये काही स्थिती अशा निर्माण होतात जे आपण मॉक ड्रिल करून त्यांना आपण सुसज्ज करू शकतो, त्यांना जागृत करू शकतो। त्यासाठी आपण काल एक टेबल टॉप एक्झरसाइज कलेक्टर ऑफिसमध्ये घेतलेली आणि आज आपण त्याचं रंगीत तालीम या पंचगंगाच्या घाटावर इथे घेऊन राहिलेलो आहे। यावेळी करवीरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर, टीम कमांडर धर्मेंद्र सेवदा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह आपदा मित्र उपस्थित होते।